श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी संदेश कडून रंगपंचमी धुलीवंदनच्या अनेक अनेक शुभेच्छा. आपला दिवस सुखात आनंदात आणि हसत खेळत जाओ हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. तुमच्या प्रत्येकाच्या इच्छा स्वामी देव लवकरच पूर्ण करोत. तुमच्याकडे सुख आनंद भरभराट येऊ हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामी म्हणतात, हम गया नहीं जिंदा है या वाक्यावर आता तुला तुझा अनुभव प्राप्त होईल. बाळा, तू माझ्यापर्यंत आला आहेस. हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे याचा अर्थ माझा आशीर्वाद निरंतर तुझ्या सोबत आहे. आजचा दिवस तुझ्यासाठी खूप काही आनंदाने उत्साहाने आणि रंगांनी भरलेला आहे. बाळा, तुझ्या आयुष्यात जे काही रंग कमी आहेत तो हा दिवस पूर्ण करेल. माझे आशीर्वाद निरंतर तुझ्या सोबत आहे. आज तुमच्या सोबत असा काही चमत्कार होणार आहे जे तुमच्याकडून नाते आजपर्यंत रुसलेले होते, जे तुमच्यापासून दूर गेलेले होते, ते मैत्रीचे नाते तुमच्यापासून दूर होते, ते आज तुमच्या जवळ येतील. आज तुमच्यात ते अनुबंध तयार होतील ज्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना केली आहे. बाळा, तुमच्यासाठी आज या रंगपंचमीचा दिवस खूप काही महत्त्वाचा आणि आनंददायक आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला आहे. जो तो देवाचे नाव घेऊन आज या शुभदिनी देवाचे स्मरण करेल त्याला माझी अनुभूती प्राप्त होईल. हम गया नहीं जिंदा है या वाक्यावर आता तुझा विश्वास अधिक बसणार आहे. बाळा, तुझ्या जीवनात तुझ्या आयुष्यात जे काही रंग आजपर्यंत कमी होते त्या सर्व रंगांची आज देव कमतरता भासू देणार नाहीत. आज तुझ्या जीवनात आयुष्यात ते मैत्रीचे रंग, ते प्रेमाचे रंग असे बहार घेतील की तू सुद्धा आश्चर्यचकित होशील. बाळा, तुम्ही केलेले सर्व काही कर्म मी पाहत आहे. तुम्ही केलेली सेवा मी स्वीकार करत आहे. या ब्रह्मांडाची शक्ती तुझ्या सोबत सतत राहून तुला सहयोग देत आहे. बाळा, या ब्रह्मांडात जितके विविध रंग तू पाहत आहेस तितके तुझ्या आयुष्यात येणार आहे. मग तो प्रेमाचा रंग असो. इथून पुढे तुमच्या आयुष्यात असे कुणीतरी येणार आहे जे तुमच्यावर प्रेम करणारे आहे, जे तुमच्यासाठी खूप काही चिंता करणारे आहे, ते तुमच्यासाठी खूप काही आनंददायी नाते आहे. देव म्हणतात, बाळा, तू माझ्याकडे केलेली प्रार्थना मी स्वीकार करतो. तुझ्याकडे तो आनंद मी पाठवत आहे. तुमचे जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण होणार आहे. जो कोणी बाळ माझ्याकडे त्या प्रेमासाठी प्रार्थना करत आहे त्याला लवकरच ते प्रेम प्राप्त होईल. बाळा, कुठल्याही क्षणी या ब्रह्मांडातली शक्ती तुझ्यासाठी कार्य करणार आहे. तू दैवी शक्तीवर संपूर्णपणे विश्वास ठेव, कारण देवी शक्ती तुझ्यासाठी कार्य करत आहे. तुम्हाला जे काही हवे आहे ते तुमच्याकडे चमत्काराच्या रूपात प्राप्त होणार आहे. देवांच्या शक्तीवर आणि देवांच्या अफाट शक्तीवर विश्वास ठेवा. देव तुमच्यासाठी निरंतर कार्य करत आहे. या ब्रह्मांडाची शक्ती तुमच्यासाठी कार्य करत आहे. तुमच्याकडे लवकरच शुभ कार्य घडणार आहे यावर विश्वास ठेवा. जेव्हा तुम्ही माझ्याकडे ती प्रार्थना करत आहात, ते नाते मागत आहात, तर विश्वास ठेवा ते नाते अधिक प्रेमासहित तुमच्याकडे येणार आहे. तुम्ही ज्यासाठी माझी प्रार्थना करत आहात ते तुम्हाला लवकरच प्राप्त होणार आहेत. जे कोणी माझ्याकडे त्या प्रेमासाठी प्रार्थना करत आहेत त्यांच्यातील सुसंवाद वाढतील. त्यांचे आता असे काही नाते निर्माण होईल जे यापूर्वी त्यांनी कधी जाणवले नव्हते, कारण त्यांच्यातील तो दुरावा नष्ट होईल. त्यांच्यातील ते क्लेश नष्ट होतील आणि सुख आनंदाचे क्षण
त्यांच्या जीवनात येऊन त्यांचे जीवन अगदी आनंदमय होईल. देव म्हणतात, बाळा, चिंता करत असशील तर या क्षणाला सोड, कारण माझा आशीर्वाद ती चिंता नष्ट करेल. आजचा दिवस तुमच्यासाठी रंगांनी भरलेला आहे, आनंदाने भरलेला आहे. या दिवशी उत्साहात आनंदात राहा. देवाचे चिंतन करा, नामस्मरण करा. तुमच्या सोबत खूप काही चमत्कार घडणार आहेत. जो कोणी हा संदेश ऐकत आहे त्यावर स्वामी निरंतर कृपा करोत, त्यांच्या इच्छा लवकरच पूर्ण करोत, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. तुम्हा सर्वांना रंगपंचमीच्या धुलीवंदनाच्या अनेक अनेक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जो कोणी हा संदेश ऐकत आहे त्यांच्या जीवनात स्वामी सदैव आनंद भरोत, रंग भरोत, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.